सांगली जिल्ह्यातील अनेक तालुक्यामध्ये रात्री अवकाळी पाऊस आणि गारपीट झाल्यामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड असं नुकसान झालेलं आहे. आपण सध्या मिरज पूर्व भागातील द्राक्ष बागांमध्ये आहोत. या ठिकाणी द्राक्षाच्या बागेतील आपण ही अवस्था पाहिली तर शेतकऱ्यांची काय अवस्था झाली असेल याची कल्पना न केलेली बरी. या ठिकाणी गारपीटने द्राक्षाला मोठा मार लागल्यामुळं आता ही द्राक्ष दुपारपासून फुटायला चालू होणार आहेत. या द्राक्षांना चिरासुद्धा पडणार आहेत. त्यामुळे ही द्राक्षे काहीच कामाची या शेतकऱ्यासाठी आता राहणार नाही आहेत. संपूर्ण गारपीटीमुळे या द्राक्ष बागायला झोडपून काढलेलं आहे. या ठिकाणी जे भाऊबुली चौगुले आहेत यांची ही 2 एकराची बाग आहे. आपण पाहू शकता हे असे द्राक्षाचे बी खाली गळून पडलेले आहेत. त्यामुळं आता जे वर काही घड शिल्लक राहिलेले आहेत ते सुद्धा आता ऊन पडल्यानंतर दुपारपासून या ठिकाणी चिरायला सुरुवात होणार आहे. या द्राक्षाच्या पिकाला आता क्रॅकिंग व्हायला सुरुवात होणार आहे आणि त्यानंतर जे प्रचंड नुकसान होणार आहे हे शेतकऱ्यांना न सोसण्यासारखं आहे. आपल्यासोबत भाऊबुले चौगुले आहेत. मला सांगा काय नुकसान झालेलं आहे आणि गारपीटीमुळं आता सरकारकडे काय मागणी आहे? माझी 2 एकर SSNची व्हरायटी आहे ही. त्याच्यामध्ये मला सरासरी उत्पन्न 30 लाखाचं होतं आणि कालच्या अचानक आलेल्या पावसामुळे अवकाळी पावसामुळे गारपीटीमुळे की नाही माझी प्रचंड नुकसान झालं आहे. भरून निघणार नुकसान आहे आणि माझ्या ह्याच्या अगोदर माझी नुकसान झालेली बाग मी 3 एकर तोडलेली आहे आणि शासनानं कर्जमाफी तर आम्हाला दिलेलीच नाही आणि परत जी योजना आहे शासनाची ती आम्हाला मिळतच नाहीत आणि त्याच्या व्यतिरिक्त शेतकरी किंवा आम्ही वैयक्तिक शेतकरी कसं जगेल ह्याच्याकडे शासनाने पाठपुरावा करायला पाहिजे आणि तात्काळ लवकरात लवकर आम्हाला मदतीचं आव्हान देऊन आमची मदत ही जाहीर करायला पाहिजे. एवढीच पंचनामे करायला पाहिजे. त्याच्याबरोबर शेतकऱ्यांची अडचणी आहेत किंवा ह्या अवकाळी पावसामुळे कोणाचं नुकसान झाले किंवा माझ्यासारख्या वैयक्तिक शेतकऱ्यांचं कोणाचं नुकसान झाले, अतोनात शेतकऱ्यांचं नुकसान झाले, त्याच्याकडे सरकारनं दखल जिल्हाधिकारी असू देत किंवा गावचे तलाठी असू देत, सर्कल असू देत, ह्यांनी येऊन पंचनामे करायला पाहिजेत आणि सरकारपर्यंत आमचं जे म्हणणं आहे किंवा आमचं जे काय अडचणी आहेत ते सरकारपर्यंत पोहोचायला पाहिजेत आणि आम्हाला ह्याची मदत मिळायला पाहिजे. आणि ह्याच्या अगोदर पावसामुळेच आमचं नुकसान झालं. 2-3 वर्षापासून आलं नाहीत. कर्ज भरपूर झालेले आहेत आणि आम्हाला आत्महत्या करण्यासाठी ह्याच्यावर आम्हाला पर्यायच नाही. ह्याची दखल सरकारने घ्यायला पाहिजे. धन्यवाद. एकंदरीत किती तुम्ही पैसे घातले होते आणि किती उत्पन्न निघणार होतं, पण आता हातातोंडाला आलेलं पीक असं गेलेलं आहे रात्री तुमचं, कसं आहे बघताय? नाही, मी ह्या 2 एकर क्षेत्रासाठी एक 10 ते 12 लाख रुपये खर्च केलेला आहे आणि मला ह्यातून 30 ते 35 लाख रुपये उत्पन्न अपेक्षित होतं. आता कालच्या झालेल्या पावसामुळं मला ह्याच्यातून काही उत्पन्न मिळणार नाही. उलट खर्चच आहे मला. परत माल बाहेर काढायला, जे खराब झालेला माल बाहेर काढायला किंवा बाकीचं पुढचं खर्च करायला मला 4-5 लाख रुपये पाहिजे. काही पर्याय मला सुचत नाही. मला शब्द बी इन झालेत तोंडामधनं. आता एवढं रात्रंदिवस आम्ही घरामध्ये मुलाबाळांना न सांभाळता आम्ही बागेला एवढं जपलेलं आहे, आमच्या लक्ष्मीला जपलेलं आहे, निसर्गानं आमच्यावर कोप केला आहे. म्हणून बाकी सरकारनं तर आमच्याकडे लक्ष द्यावं ही आमची अपेक्षा आहे. तुमचे डोळे पाणावलेले आहेत. एकंदरीत पाहिलं तर मुलासारखं तुम्ही जपलाय, कुटुंबासारखं जपलाय असं म्हणताय, पण तोंडाला आलेलं असं पीक गेली 2 वर्ष जात आहे. शेतकऱ्यांनी काय केलं पाहिजे? नाही, शेतकरी काय करायला, शेतकरी कसा आहे निसर्गाशी झगडत असतो. खरं शेतकऱ्याला त्याचं पाठीमागं मदत ही मिळत नसते. स्वतःच्या जीवावर शेतकरी लढत असतोय. लढत असताना त्याला बाबा मदत काय असायला पाहिजे ती शेतकऱ्यापर्यंत खालीपर्यंत मदत येत नाही आणि ती मदत कशी येईल किंवा ती येईल पण तुटपुंजी असणार आहे आणि ती पुरतपणे. आणि आम्ही घर परपंचाला लक्ष देत नाही. खरं आम्ही बागेवर एवढं लक्ष देतो तरी पण आम्हाला निसर्ग साथ दिला तर आम्हाला कोणाची गरज नाही, एवढी माझी अपेक्षा आहे. निसर्ग जरी साथ देत नसला तरी सरकार मायबाप आहे, त्यांनीच मदत केली पाहिजे अशा अनेक शेतकऱ्यांनी आमच्याशी बोलताना सांगितलं आहे. सरकार दुर्लक्ष करते असं वाटतंय का? नाही, मला काय म्हणायचं आहे, ह्या वर्षी झालं नाही होय, हे 3-4 वर्ष झालं बाग चालू आहे. असं माझी 3 एकर बाग मी आता तोडलेली आहे. तुम्हाला ते बी दाखवतो. आता तोडलेली सफाई केलेली बाग आहे. मग मला सांगा, माझ्यासारखे असे कितीतरी शेतकरी आहेत की त्यांची पण समस्या माझ्यासारखीच आहे. आणि कालचं एक जर पाऊस पडला नसतं तर मला 30 लाख रुपये उत्पन्न 35 लाख रुपये आलं असतं. मी घर बांधणार आहे ह्या वर्षी, घराचं माझं काम झालं असतं. ते काहीच होणार नाही माझ्या वर्षी. तुम्हाला बोलताना कंठ तुमचा दाटून यायला लागला आहे, डोळे भरून यायला लागलेत. सगळी स्वप्नांची राख रांगोळी झाली आहे एका पावसामुळं. झालेलं आहे. एका पावसाने साहेब अर्धा तासाचं काम झालेलं आहे. रात्रभर पडलं नाही, एक अर्धा तास पाऊस आणि गारा पडल्या, त्याच्यामुळे लय मोठं नुकसान झालं माझं. ते सांगून येणार नाही, मला शब्दच फुटून झाले. तुम्ही स्वप्न बघितली होती या बागेच्या जीवावर? लय भरपूर स्वप्न बघितले. कसं आहे, जे आपण कष्ट करतो का नाही, 24 तास आम्ही प्रयत्न केले, त्या 24 तासाच्या प्रयत्नात ते कष्ट जे मिळणार होतं ते मिळालं नाही आम्हाला. मग ती कष्टाची राखरांगोळ झाली ना. नक्कीच आपण पाहू शकता यांचे डोळे भरून आलेले, त्यांना बोलतासुद्धा येत नाही आहेत. या ठिकाणी आपले शेतकरी बांधव आहेत, हे बघू शकता या द्राक्षाची काय अवस्था झालेली आहे.
एक अर्धा ते 40 मिनटं पडलेल्या या पावसामुळं संपूर्ण स्वप्नांची राख रांगोळी झालेली आहे. आपल्याबरोबर दुसरे शेतकरी आहेत. तुमचं नाव सांगा, काय अवस्था झाली आहे बागेची आणि काय तुम्ही सांगाल शेतकऱ्यांची काय अवस्था आहे तर सध्या? मी जिनेंद्र चप्परगे, मालगाव. आत्ता सध्या शेजाऱ्याच्या बागेत आहे मी. 40 ते 50% खाली पडलेला आहे आत्ता गळून, आणि वर 50% नुकसान झालेलं आहे. ह्यातनं काहीसुद्धा आम्हाला शेतकऱ्याला काहीसुद्धा मिळणार नाही, काही म्हणजे काही नाही. आणि आत्ता ह्याचा खर्च परत ह्याला बाहेर काढायला, परत रुटीन बसवायला 6 महिने जातील. आणि आत्ता उत्पन्न तर काही नाही आहेत. आता याला उलटा खर्च, उलटा कर्ज. आम्हाला सरकारनं काहीतरी मदत करावी अशी आमची इच्छा आहे, कळकळीची इच्छा आहे. 10 ते 12 लाख रुपये घालून सुद्धा आता हातात काय मिळत नाहीत. परत तुम्ही म्हणायला लागलाय की आता मला परत पाऊस पडल्यामुळे परत खर्च आहे. तो साधारणतः खर्च किती असणार आहे? म्हणजे तुम्ही कर्जातच चाललाय. हो, आत्ता हे माल बाहेर काढायला, हे बाहेर तर काढलंच पाहिजे. हे नुकसानच आहे. आणि हे काढायला आता एकरी नाही म्हटलं तर 1,00,000-1,25,000 रुपये खर्च येते बाहेर काढायला. मग ह्याचं विल्हेवाट लावायला पाहिजे किंवा शेडवर टाकायला पाहिजे. ह्यात किती नफा किती तोटा, ह्यात भरपूर तोटा. काही नाही, हे माल काळं पडून जाणार आहे सगळं, काहीच राहणार नाही शेतकऱ्याच्या हातात. अवघड. सरकारला काय मागणी करताय तुम्ही? आता जवळजवळ ह्या आता 10 ते 12 लाख रुपये खर्च झालेला आहे. उत्पन्न होतं 30-35 लाखाचं, यात काही नाही. आता आम्हाला सरकारनं काहीतरी मदत करावी. शेतकऱ्याकडं कळकळीची विनंती आहे शेतकऱ्याची. काहीतरी ह्या द्राक्षबागेला, फळबागेला मोठ्या प्रमाणात जरा मदत केली तर सरकारनं तुम्ही जगशील असं. आम्ही जगू शकतो शेतकरी. नाहीतर शेतकऱ्याला आत्महत्येशिवाय पर्याय नाही आहे. म्हणजे कर्ज, डोक्यावर कर्ज. आत्ता हे नुकसान, मुलांचं शिक्षण, राहण्याचं सोय, घर बांधायचं होतं, ते सगळं स्वप्न बुडीत गेलं. आता सरकारला कळकळीची विनंती आहे की काहीतरी शेतकऱ्याला मदत मिळावी, एवढीच. आपण पाहू शकता या दोन्ही शेतकऱ्यांचे डोळे भरून आले. त्यांना बोलताना सुद्धा यांचे अश्रू आवरता येत नाही आहेत. सरकार जे मायबाप सरकार म्हणून बघितलं जातं, संपूर्ण राज्यातले शेतकरी ज्या सरकारकडे मोठ्या आशेने बघत असतात, ती कर्जमाफी होणार होती ती सुद्धा झालेली नाही. या भाऊबोली चौगुले यांनी मोठ्या आशेनं या 10-12 लाख रुपये खर्चून ही जी 2 एकरात बाग उभा केली होती आणि त्या बागेतून त्यांना 30 ते 40 लाख रुपये उत्पन्न येणार होतं. त्यामध्ये ते घरही बांधणार होतं. मात्र केवळ 35 ते 40 मिनटाचा जो गारपिटीचा आणि अवकाळी पाऊस झाला, त्याच्यामुळे त्यांनी पाहिलेलं सगळं स्वप्नाची राख रांगोळी झाली आहे. त्यामुळं मायबाप सरकार आणि जिल्हा प्रशासनाने याचे त्वरित पंचनामे करून या शेतकऱ्यांना भरघोस असा मदत आणि निधी जर दिला तर हे शेतकरी पुन्हा आपल्या पायावर उभा राहतील. आणि सरकारनं जर दुर्लक्ष केलं तर राज्यात अनेक शेतकऱ्यांची आत्महत्या का होते हे द्राक्षबाग उद्ध्वस्त झाल्या आणि बघितल्यानंतर आपल्याला लक्षात येईल की शेतकरी टोकाची पावलं का उचलतो. त्याला कारणंही तशी असतात. कारण कर्ज काढून ह्या बागा उभा केलेल्या असतात. कुटुंबाच्या वर या बागेवर प्रेम केलेलं असतं आणि ह्या बागा अशा निसर्गानं साथ न दिल्यामुळे जर उद्ध्वस्त होत असतील तर या शेतकऱ्याचं आयुष्यच उद्ध्वस्त होतं आणि त्यामुळे शेतकरी आपोआप टोकाची पावलं उचलतो आहे. तर सरकारनं याकडं गांभीर्यानं लक्ष देणं गरजेचं आहे. कॅमेरामन सुजितसोबत मी शंकर देवकुळे, TV9 मराठी, सांगली. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.